मित्र मला नेहमी नेहमी एक वाक्य सांगावं लागतं, कर क्या हो किसने जाना, जिंदगी है एक सफर सुहाना. आणि त्याचबरोबर त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे राजकीय नेत्यांनी तुम्ही कितीही मोठे असा असं वागा, असं बोला की उद्या भेटल्यावर परस्परांना नमस्कार करायची वेळ आली तर तो चुकून कोणी जाऊ नये. दुर्दैवानं राजकारणाची पातळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनी सोडलेली आहे. यावेळा विलासरावजी देशमुखांचं ते वाक्य आठवतंय, नेत्याच्या भांडणात पक्ष कार्यकर्त्यांनी पडू नये, ते कधी एक होतील याचा भरोसा नसतोय. मित्र हो, अम्बिशन असल्या पाहिजेत, अपेक्षा असल्या पाहिजेत, पण देता का जाऊ ही जी संस्कृती वाढत चालली आहे ही अत्यंत खतरनाक संस्कृती आहे. एक काळ होता शरद पवार यांच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली, कोणी गडबड केले, राजकारणातून आउट करायचे. 1000 शरद पवार बरोबर 1 देवेंद्र फडणवीस. आणि देवाभाऊनी तर डंकेच्या चोट सांगितलेला आहे, गडबड कराल तर गाठ माझ्याशी आहे, प्रत्येकाने महायुती धर्म पाळावा. कालच बंगालमध्ये ममता दीदीचे 7 आमदार निघून गेले. आणि आपण जर पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी अशोकरावजी चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळा सांगण्यात आलं होतं की या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे हेमंत पाटील पण येणार. प्रतापराव पाटलांनी सांगितलं की मी विसरलो, त्यांना निरोप दिला नाही. मित्र हो, नेते कधीही एक होतात, पण शेवटी नांदेड जिल्ह्याचं राजकारण हे थोडं वेगळं आहे. म्हणून ज्याला कुणाला राजकारण करायचं आहे, अत्यंत विनम्रतापूर्वक होणाऱ्या नुकसानीची पर्वा न करता आपण एखाद्या नेत्याजवळ बसतो, त्यावेळा आपल्यातली मगरुरी आणि मस्ती नेत्याला मान खाली घालायची पाळी येणार नाही, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या निमित्तानं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोकराव चव्हाण आणि प्रतापरावनी एकत्र येणं गरजेचं आहे. पण त्यावेळा अशोकरावांचे लाभार्थी, अशोकरावांच्या जवळचे, प्रतापरावांचे लाभार्थी, प्रतापरावांचे जवळचे यांच्या पार्श्वभागाला खूप आग लागली होती. काही कसं बोलता, म्हणून समय आ गया बाका तो घरे को बोलना पडता है काका. ही दुर्दैवाची वेळ राजकारणामध्ये येत असते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही. पहा, ज्या ठिकाणी प्रतापराव पाटील यांच्या निवासस्थानी जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्याला राष्ट्रवादीचे प्रमुख जवळजवळ सगळेच होते. ओमप्रकाश पोकर्णा असतील, माजी विद्यमान आमदार असतील, आणि अशोकरावजी चव्हाण आणि अमर राजूरकर असतील. मला एकच सांगायचं आहे, समझ को समझो, लाख समजाया पर ना समजा. कृपया सत्ता ही कुणाची जहागिरी नसते, पैसा हा कायम टिकत नसतो. मग मी नेहमी 2 उदाहरणं देतोय, एक मोठे गावकर आणि दुसरं आमचा पाठक. तर मित्र हो, सत्ता आली माजू नका, सत्ता गेली लाजू नका, असं एक चित्र आहे. ऐका, पत्रकार परिषदेमध्ये प्रतापरावनी काय बोलले, अशोकरावनी काय बोलले, पत्रकारांनी काय प्रश्न विचारले. पहा, मराठवाडा नेता YouTube ऐका, सबस्क्राईब करा,
फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाला होती, म्हणून महायुतीचा धर्म प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी पक्षाच्या आदेशाचं पालन आणि महायुतीचा धर्म आणि आपण बघितलं की सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने होते. तिकीट मागणं किंवा आमच्या पक्षाला जागा सुटली पाहिजे असा तो वाद होतो. तीन पक्षाने एकत्रित काम करतो, प्रत्येक पक्षाला वाटतं सहमत, पण मी अगोदर म्हणालो होतो माझ्या की भाजपचं संचार आधीचं असलं तरी आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, पण कुठेतरी आमचं संचालन जास्त आहे. पण शेवटी महायुतीच्या नेत्याने हा निर्णय घेतला. तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मी आज सकाळी आलो, येताना माझ्या आणि चव्हाण साहेबांची फोनवर चर्चा झाली. काल अमर राजूकरांशी बोलून मी पत्रकार परिषद आपण कळवली आणि माझ्याकडे येण्याच्या संदर्भात त्यांना विनंती केली की आपण पत्रकार परिषदेकडे राहू. आज महायुतीची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता खरं तर शिवसेनेला निमंत्रित करायला पाहिजे, पण ती माझ्याकडून सुख राहून गेली. आपण पत्रकार परिषद करू. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे महायुतीचा धर्म पाळेल. महायुतीने अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली. अमरनाथ राजूरकरांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 84 जे काय आमचे समाज असतील, काय अपेक्षा आहे ते सगळे मंडळी आम्ही एकत्रितपणानं अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर मला देण्यात येईल. माझ्यासाठी काही विचारलेलं असेल तर विचारल्यानंतर अटी शर्तीवर काही नाही. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मिळवली पाहिजे मागितली. आमच्या नेत्या आदरणीय सुरेशरावांनी, प्रदेशाचे अध्यक्ष तडकर्णी साहेब त्यांनी मला मुंबई बोलवलं, त्यांची भेट आली. आदरणीय फडणवीस साहेबांची भेट आली आणि तिन्ही नेत्यांनी सांगितलं की युतीला प्रभाव करायचा आणि आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे याची काळजी घ्या. महापालिके नगरपालिकेमध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी निवडणुका घेतलेल्या. त्यावेळेस पक्ष नेतृत्वाने माझी कोणाशी चर्चा नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मीच नाही. पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असा ठेवत नाही. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काम बोलवलं, त्यांनी देखील सांगितलं मी त्यांचे नेतृत्व आताही काम करतो, पूर्ण केले. त्याच्यामुळे शेवटी नेतृत्वाचा आहे, याच्यात काय बार्गेनिंग करण्यासारखं काही नसतं. मी अगोदर सांगितले की ही माझी चूक झालेली आहे, ते त्यांना बोलवलेलं नाही, पण ते आमच्या सोबत आहे, त्यांना बोलायला पाहिजे. कार्यकर्त्यांची निवडणूक झाली की युतीचा धर्म पाळला जातो आणि नेत्यांची निवडणूक झाली की कार्यकर्त्यांची तुमची नेमन पाटलाची काल बैठक झाली होती, त्या बैठकीत काही पाठिंबा देण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? अजिबात नाही. आमचं अगोदर ठरलं होतं हेमंत पाटील माझ्याकडे तुझं नेहमी करता पद्धतीनं आहे, पण मी त्यांना सांगितलं की मला मुंबईला जायचे, मला बोलवलं आहे आणि एक सांगतो महायुतीचा धर्म दुसरं महायुतीचा धर्म पाळणारच आहे.
जिल्हा हा धर्म प्रकार जिल्हा आगामी मध्यवर्ती बँक आणि जिल्हा परिषद याच्या ह्याच्यावरती आहे का काही आज जी पत्रकार परिषद होती त्यापूर्वी अशी काही चर्चा करायची त्याची आमची झालेली नाही. तुमची सूचना असेल आम्हाला दोघांना म्हणणं असं काय करेल चेहऱ्यावरचा दूर दिसत नाही कोण प्रताप पाटील असं म्हणाले तर चव्हाण साहेब अलीकडे राजकारण करताना काही गोष्टी होतात त्यामुळे थोडं काही आमच्यामुळे काही बोलणं केलं असं तर काही मी इतर जिल्हा लेवलला एक प्रमुख म्हणून पक्षाला काम करतो. नेत्यांचा निरोप माझ्या सर्व लोकांकडे पोहोचवणे माझं काम आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभा आहे. या निवडणुकीमध्ये आधी का संयुक्त पत्रकार परिषद व्हावी असं नाही सीएम साहेबांच्या सूचना होत्या का की आपली शिवेन साहेबांनी सूचना केली असते केली याच्याला वाटतं स्वाभाविक आहे उलट आनंद होईल त्यांना. या निवडणुकांमध्ये संकटपुटे म्हणून कोण सोबत आलेले तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला महत्वाचे ठरले त्या संकटपुटे कोणाला महत्व द्यायचे दिल्या शेवटी पक्षाचा निर्णय मागून नेतृत्वाचा निर्णय मागून आम्ही सगळेजण तुमच्या बाजूला कोकण असाल दुसरीकडे दोघांना चौधरीमध्ये असतात नवीन काही नाही कोकणा साहेबाला अभिमान होतो. तुम्ही दोघे एकत्र आला तुमच्या विरोधकांना कोणाचं काय भाव त्याची चिंता आम्ही करायची चिंता त्यांनी करायची त्यांना पण माझं आव्हान आहे जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर ही निवडणूक होण्यासाठी त्यांनी देखील विचार करा. आता जे मतदान करणार त्यांची चिंता विकली का माझे विचार तुम्हाला मला ऐकून येणार माझे आता हे काय समजायचं की आता मी त्याचा फार पुढे घेऊ फार पुढे घेऊ. आता ही युती कायम आहे का येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका मी अगोदर सांगितलं जेव्हा निवडणूक आणि प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं की तुमच्या सद्भावना असतील काय तुमची भावना काय ते सांगणार. अरे घरात भावाची भांडण होतं की कधी नाही चव्हाण आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी बोलवलेल्या नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आमचे आमदार प्रतापरावजी आणि राष्ट्रवादी आणि भाजपाचे माजी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार दरवेळी सहभागी घेतात. चेहऱ्यावर आहे मला आता असं आहे की आजची पत्रकार परिषद बोलल्यानंतर मी प्रतापरावजींचे मनपूर्वक अभिनंदन करते, आभारी मानतो. या निवडणुकीमध्ये महायुती राज्यामध्ये विजयी झाली पाहिजे हीच भूमिका आम्हाला तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री तुषार पवारताई तिघांनी संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन
आधी भूमिका स्पष्ट केलेली आहे. किती होईपर्यंत जागा कुठली जागा कोणाला मिळेल याबाबतची स्पष्टता ही 31 तारखेला सायंकाळी झाली. आणि त्यामुळे वरील चित्रीकरणाचा अर्ज असो किंवा अन्य सरकारी विकासाचा अर्ज असो तो स्पष्टता नव्हती की कुठल्या जिल्ह्यातली जागा कुठल्या पक्षाला देणार. आणि त्यामुळे स्वाभाविक वेळ कमी होता. अनेक आमच्या सरकारी लोकांनी आपापले नामांकन पत्र त्यावेळेस दाखल केले होते. वेळ काहीच नाही, जागा कोणाला सुटली याच्यावर बराचसा वेळ कमी होता. 31 तारखेला संध्याकाळी जागेची अधिकृत घोषणा ही गोंधळून झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जी यादी आली त्याच्यामध्ये 11 जागा या भाजपाला जोडण्यात आल्या, 4 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोडण्यात आल्या आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. असं साधारण गणित हे राज्यामध्ये स्वाभाविक आहे. ह्या निर्णय जिल्हा पातळीवर सुद्धा पूर्णत्वास गेला पाहिजे. त्याची अंमलबजावणी खालीपर्यंत युतीच्या घटक पक्षांनी झाली पाहिजे हीच भूमिका घेऊन काल एक संयुक्त पत्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या विषयावर पाळलं असेल. त्या पत्रकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार असे आहेत. त्या पद्धतीने त्यांना विजयी करण्याकरता तिन्ही पक्षाच्या सरकारांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्वरूपाची सत्य सूचना त्या पक्ष नेतृत्वाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यानुसार आम्हाला अजून तर हे महायुतीचे उमेदवार आणि पहिल्यापासूनच भूमिका घेतली होती. त्यामुळे अजून महायुतीचे उमेदवार म्हणूनच या ठिकाणी राहणार आहेत. शेवटी घोषणा झाली, मान्यता केली होती. त्या घोषणेला अनुसरून तिन्ही पक्षाचे नेतृत्वाने मान्य केले जातात. मान्य द्यायची ठीक आहे, मागणी करणं हे चुकीचं नाहीये. राष्ट्रवादीने मागणी केली, शिवसेनेने मागणी कदाचित केली असेल, त्यांची चर्चा होऊन शेवटी जागा वाटपाला सूत्र ठरवण्यात गेलं. तर मला वाटतं की आता खर्च झालेला आहे. पवाररावजींनी मुंबई सुद्धा गाठीभेटी घेतल्या. मला सांगायला हरकत नाही. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, भेट झाली. सन्मान्य शिंदे साहेबांची मात्र बोलणं झालं आणि सुरेंद्रबाईंचे मात्र बोलणं झालं. आश्वस्त केलं की आम्ही सर्वजण मिळून केवळ नांदेडच नाही महाराष्ट्रात आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठे वाटता होणार नाही, लक्षात आम्ही घेणार आहोत. म्हणून आपण बाहेर जात असून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणची परिस्थिती उमेदवारांना कशी पोषक करता येईल, अनुकूल कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे आपण पाहता की आज स्वतः घोषणा केली की पोलीस पातळीवर अर्ज केला ते मागणी घेतली. 2-3 वाजेपर्यंत वेळ आहे. कोणकोण माझ्या इतर पक्षाचे काही मंत्री झाले, कोण गेले काय पक्षाचे 2च अधिकृत उमेदवार आहे. म्हणजे फॉर्म भरले त्याला बी फॉर्म आहे. एक तो काँग्रेसचा एक उमेदवार आहे, भाजपचे आम्ही सर्वांनी अपक्ष म्हणून नामांकन करणे दाखल केलं. एकूण 8 उमेदवारांपैकी 2च पक्षाचे असलेला अपक्ष आहे. आता बाकी अपक्ष काय करतात न करतात त्याचा प्रश्न निर्णय घेईल ते वापर पाहूया. ते नंतर मग तुम्ही आमचा गुरु वगैरे पाहायचं असेल अडचण तशी काही नाहीये. अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि आम्ही एकत्रपणे लोकसेवेला होतो. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकाच पक्षात होतो. त्यावर तसा काही विषय नाही. आणि मला त्याचे कुठले विषय ते डायलॉग मधून सोडू शकतात. ही भूमिका म्हणजे कोण कोणाला बोलतोय, कोण कोणाशी भेटतोय हा विषय गौण आहे. राजकारणामध्ये रोज परिस्थिती कधी बदल असते सारखी आणि त्यातून आमची भूमिका ही आहे. आणि त्याला आवडती बोलली चर्चा झाली होती, भेटी झाली होती. त्यांना सांगितल्यानंतर आपले जे जे देशाचे विषय असतील, तुमचा जो पक्ष आहे, आमचा भाजप आहे आणि शिवसेना, आपला डायलॉग राहायला पाहिजे. त्या डायलॉगच्या माध्यमातून तर्क सुरू शकतात. एखादा सुटतोय कुठे आलेले असतात तर बसून सोडता येत नसतं. पण शेवटी युती म्हणून राज्यामध्ये जे आहे ती युती आमची आधी मजबूत झाली पाहिजे हीच आमची भावना आहे. असतात, मागण्या असतात, अपेक्षा असतात, तरी होऊ शकतात, होत नाही. आम्हाला भावना आहे. अल्टिमेटली रिझल्ट जो येईल तो रिझल्ट आपल्या तिन्ही पक्षाला पोषक राहावा अशा स्वरूपाचा आपला एक संवाद राहायला पाहिजे हीच आमची भावना.
इतर जे अपक्ष आहेत त्यांनी माघार घ्यावी म्हणून काही संपर्क वगैरे केला त्यांच्याशी? अपक्ष असल्यामुळे त्यांना तसं काही अडचणीत असू नये. उमेदवार प्रयत्न करतायत त्यांच्या वतीने आणि मी सुद्धा काही घेतले तर त्याचा माझाही प्रयत्न आहे की मर्यादित संख्येमध्ये मताचे विभाजन होतात त्यामध्ये काही प्रयत्नांचा आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस शिवसेनेसोबत आहे का या निवडणुकीत? शिवसेना तुमच्या सोबत आहे का या निवडणुकीत? आहे त्यामध्ये फॉर्म भरायला ते होते त्यांचे शिवसेनेचे नेते सुद्धा होते त्यांची डायलॉग आमचा होता. माधवराव जवळजवळ भाजपच फॉर्म भरायला लावला असे चर्चा आहे. चर्चा आली चर्चा कोणी काही बोललं माधवरावजी हे सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका काय ते ठरवते. हर्षवर्धन सरकाराचं आपण काम केलेलं आहे आणि जवळजवळ साहेबांना यशस्वी आहे. मला कौतुकाचा विषय नाहीये. हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन सरकार हे माझे सहकारी राहिले आहे. मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे अनुभवाने मला त्यांनी काम केलंय त्याच्यामुळे माझे संबंध चांगले आहेतच. संबंध की कारण त्याच्या पक्षाची भूमिका आणि माझ्या पक्षाची काँग्रेसमध्ये आहे भाजपामध्ये आहे तर त्यांच्या तारीख मी केलेले चांगले अनुभव येते त्यामुळे विचारले त्याचे कोण माझ्या पक्षामध्ये चांगले काम करणारा सरकारी म्हणून शासनाने अनुभव आला आहे आणि म्हणून मी त्याच्या बाकी कार्य करण्याचं कारण नाहीये. स्वतःची निवडणूक ठरवली ठरवलं तर त्याचं सरकारचे आमचे महत्वाचे विषय नाही. हा विषय आमचा नाहीये. किती वर्षात घेऊ लहानपणी यायचो ना काय नवीन काय त्याचं. सर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे का काँग्रेस कोण राहील उमेदवार असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं प्रश्न तरी लावायचा मला काय वाटतं त्यांचा प्रश्न आहे. अधिकृत फॉर्म एकच नाही उमेदवारी अधिकृत उमेदवार कुठला की त्यांनी बी फॉर्म करायला मिळाला तो अधिकृत आहे. भाजपतर्फे आम्हाला अधिकृत आणि काँग्रेसतर्फे पूर्ण अधिकृत फॉर्म. सर वेळ आली की विभक्त वेळ आली की एकत्र लोकांनी यातून काय संदेश ठेवा? लोकांनी मला सांगा वेळ आली म्हणजे नाही इथे युती आहे आम्ही सर्व युतीचे सरकार जेव्हा घेते आहोत कार्यकर्ते आहोत त्यामुळे दोन मिनिटं वरिष्ठ पातळीवर युती संदर्भात होईल तो आम्हाला फॉलो करून आमचं कर्तव्य आहे. तुम्ही एकत्र आल्यामुळे शेअर मार्केट घसरले ना. शेअर मार्केट माघार घेणार आहे काँग्रेस मला घेणार आहे. काही ठिकाणी काँग्रेस घेते ना अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने त्यामुळे कदाचित असं करू शकतं असं वाटतं. विधान परिषद निवडणुकांमध्ये पैशांची देवाणघेवाण होती असं हर्षवर्धन सरकार म्हणले त्यामुळे सरकारने थेट राजकीय पक्षांना पैसे द्यावे असं हर्षवर्धन सरकार म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? त्यांचा विचार चांगला आहे परंतु याच्यावर मला काही आशंका आचारसंहिता आहे निवडणूक आहे परंतु चुकीच्या गोष्टी सर्वपरी तरी केलं नाही करणार. प्रताप पाटलांवर काही जबाबदारी या विधान परिषद निवडणुकीत अनेक अपक्ष त्यांच्या ऐकले आहे आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांचे चांगले जे माझ्या ऐकण्यामध्ये जबाबदारी मी घेईन त्यांच्या ऐकण्यामध्ये ते घेईन. विधानसभेचे त्यांचे चांगले त्यांच्या जमिनी पाहिजे आहे त्यांचे सगळ्या पक्षामध्ये चांगले संबंध आहे. मी पण त्या बाबतीत म्हणून सध्या करतो आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे घड्याळ आता बंद झाले या प्रश्नावर आता आजपासून तुम्हाला काय असं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक कोणी काय म्हणतात असं प्रताप आपण चिखली लक्षात आला प्रताप पावले आहे प्रताप असं आहे समोर विचारते का तुला काय पावला आहे
नाही का राजकारणात दिसत नाही का? सर आमच्या तरुणांना युट्यूबला जे आमची गाडी सहज आहे कधी काही प्रताप पाटील चिखलीकरांनी तुम्हाला भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. आता तुम्ही प्रताप पाटलांना भाजपमध्ये पुन्हा येण्याचं आवाहन करणार. ही पण महिन्यांची गेली नाही वसंतनगरचा रस्ता आम्हाला खर्चही झालेला आहे चांगलं होईल महापालिका आपली खाली धन्यवाद आभार साहेबांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपली एकत्र अशी साथ दिली तुम्हाला, तुमचा त्यांना काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद आहे म्हणून आम्ही पण मी चव्हाण साहेबांकडे पाहून काही सुचवून करण्याचे असतो. अमरनाथ राजूकरांना अमरनाथ राजूकरांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्यासाठी माझ्याकडून अनेक राष्ट्रवादी काँग्रेसकडून खूप शुभेच्छा.